यावेळेला मंगेश पाटील अडकलाय जंजिरामध्ये. हालोलीची जंजीर, हालोलीची पकड. एकदा पकड झाली की मात्र शिकार जात नाही. हालोली ब संघ जिंकला तर महेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, बक्षिसांची खैरात. सामना रंगतदार. 11 नंबरची जर्सी यावेळेला रेड वरती. 3-5. प्रथम क्रमांक आहे आज्ञा सुदर्शन शेलार सागावे. पुरस्काराचे स्वरूप आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाकडून चषक श्री हितेश माधव पाटील लालठाणे यांच्याकडून 250 रुपये, श्री चेतन मोरेश्वर सात्विक कुडे यांच्याकडून 250 रुपये. प्रथम क्रमांक आज्ञा सुदर्शन शेलार. सदरचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सौभाग्यवती ज्योत्स्ना गणेश पाटील, सन्माननीय सौभाग्यवती भूमी भूपेश पाटील, सन्माननीय सौभाग्यवती दिशा पवार. आपण आपले शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. प्रथम क्रमांक आलेला आहे आज्ञा सुदर्शन शेलार सागावे. पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. गिराळे संघासाठी सुद्धा पारितोषिक आले. जर हालोली सोबत तुम्ही जिंकलात म्हणजे आता हा सेमीफायनलचा सामना जर जिंकलात तर 1000 रुपये, आणि जर कोणी सुपर रेड केली तर 500 रुपये अजित मधुकर पाटील गिराळे यांच्याकडून पारितोषिक लावले जातंय. कृष्णा सुदर्शन शेलार सागावे. थर्ड रेड ऍडव्होकेट शरद येत आहेत. थर्ड रेड साठी 6 डिफेंडर आहेत. बोनस ऑन असेल. बोनस घेण्याचा प्रयत्न केला जाईल की पॉइंट चाकण करावं लागेल. डू अँड डाय आहे, करा किंवा मारा. यावेळेला बोनस घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उंच शरीर यष्टी आहे, फायदा तिचा उचलला जातोय. कारण जे देवाने दिले त्याचा योग्य वेळेला योग्य ठिकाणी फायदा करून घेणं हे आपलं कर्तृत्व आहे. शेवटची काही आउट. शरद ऍडव्होकेट शरद मात्र यावेळेला बाहेर पडतील मैदानाच्या बाहेर. हेमंत सातवी यांच्याकडून दोन्ही हालोलीच्या संघासाठी 2,000 रुपये. अमोल हेमंत सातवी कुडे यांच्याकडून पारितोषिक आले. म्हणजे सामना जिंका आणि 2000 कमवा. राहुल पाटील. गिराळे संघ जिंकला तर विश्वनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपये. यापुढील पारितोषिक आहे खुलागट मुली. तृतीय क्रमांक आज्ञा एकनाथ पाटील सागावे. पुरस्काराचे स्वरूप आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाकडून चषक श्री मनोज मोहन ठाकूर तांदोडे यांच्याकडनं 150 रुपये, श्री उल्हास वसंत सातवी नावजे यांच्याकडनं 150 रुपये. पुरस्काराचे मानकरी आहेत आज्ञा एकनाथ पाटील सागावे. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्मान्य सचिन साईनाथ पाटील निहे व सन्मान्य अमोल दिलीप पाटील हालोली. आपण आपले शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. सन्मान्य मुकेश पाटील आपण हे पारितोषिक देण्यासाठी जायचं आहे. सामना रंगतदार. बॅलेन्स गेलाय. रेडर मात्र जाईल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल. आर्य चहाडे यावेळेला हात देऊन टच केलेला आहे. पॉइंट 1+2 पहिलाच लोन हालोली संघावरती. टाइम आउट घेतला जातोय. मग त्या आधी दिल्या बरोबर काय ते गोंधळ केला. राहू दे आता. ह्या आहेत ना पूर्वा पाटील पेठ ना आणि समृद्धी संतोष सातवी बरोबर. दोन्ही मैदानाकडे जर आपण लक्ष घातलं तर दोन्ही मैदानामध्ये जीवनज्योती हालोली संघ मात्र बॅकफुटला आहेत. मैदान क्रमांक 2 वरती लक्ष घातलं तर जय अंबे गिराळे मात्र वरचढ ठरतायत. आणि त्यामध्ये काय सुपर टॅकल होईल काय. व्हॉट अ सुपर टॅकल. मैदान क्रमांक 2. आहा काबिले तारीफ. जरूर टाळ्यांचा गजर होतोय. ही सुपर टॅकल सर्वांना आवडलेली आहे. चला आपण पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1च्या दिशेने येतोय. 3-13
एखाद्याची जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा 3-13 असं म्हटलं जातं आणि यावेळेला 3-13 कोणाचे वाजलेत. राहुल पाटील मैदानाच्या बाहेर. काय चौडा काढला गेला, योग्य वेळेला योग्य शिकार. बोनस घेण्याच्या नादामध्ये मात्र यावेळेला चौडा काढला गेलाय. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातो. इंजुरी झाली आहे थोडीशी. हार्दिक पाटील मंचावर यायचे. हार्दिक पाटील. दिशांत रेड वरती आपण पाहतो मैदान क्रमांक 2. सुमित पाटील यावेळेला रेड वरती येत आहेत. 6च्या डिफेन्स मध्ये जर्सी नंबर 8 सुमित पाटील यांचे. जाणता राजा सामाजिक सेवा संस्थामध्ये बेस्ट डिफेंडर म्हणून अवॉर्ड ज्याने जिंकला होता तोच सुमित. हालोली संघ जिंकला तर महेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. 5-14. प्रीतम सातवी या वेळेला मात्र रेड वरती येत आहेत. प्रीतम ज्याच्यासाठी ओळखला जातो पॉइंट योग्य वेळेला आणत असतो. जेव्हा जेव्हा संघ हा संकटात असतो त्या त्या वेळेला संकट मोचक म्हणून उभा राहतो तो प्रीतम सातवी. या वेळेला संघाला सावरायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल तर पॉइंट आणावे लागतील. पण शूट करण्याचा प्रयत्न, ऍडव्हान्स टॅकल सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला. काय घडले कुठू सर? श्रीत अमोलजी रघुनाथ पवार, कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अमोलजी रघुनाथ पवार कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कुठू सर? चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिला हाफ संपुष्टात येते. फर्स्ट हाफ मध्ये जवळजवळ 11 पॉइंटची लीड घेतले RA चहाडेने, परंतु हालोली संघ पलटवार करू शकतोय. इतिहास साक्षी आहे की असे अनेक सामने त्याने लिलिया पार पाडलेले आहेत. मोठा अनुभव आहे. या अनुभवाची शिकस्त या ठिकाणी लावली जाईल. कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, आजपर्यंत तुम्ही काय केले ते सगळं आठवावं लागेल आणि या ठिकाणी ते दाखवावं लागेल. कैलासवासी प्रफुल्ल रमेश सातवी यांच्या स्मरणार्थ श्री विपुल गंगाधर सातवी हालोली यांच्याकडून 1122 रुपये अष्टपैलू खेळाडूसाठी पारितोषिक आलेलं आहे. चला शिटी वाजले. कुठू सर? श्रीत अमोलजी रघुनाथ पवार हे उपस्थित झालेले आहेत. आपलं क्रीडानगरीचं जे प्रवेशद्वार आहे त्यांचे हे दाते आहेत. त्यांच्याकडनं आमच्या ह्या गटासाठी रोख रक्कम 10,000 प्राप्त झालेली आहे. मी सन्मान्य आपल्या ह्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत प्रशांतजी रामचंद्र सातवी सर आणि मंडळाचे विद्यमान विश्वस्त श्रीयुत चेतनजी कमलाकर पळी साहेब यांना विनंती करतोय की अमोलजी पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की मागील 3 वर्षापूर्वी ह्याच मैदानावरती क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तेव्हा सुद्धा जे आपण यूट्यूबसाठी ते दाते आपल्याला लाभलेले होते, नेहमीच त्यांचं सहकार्य ह्या आमच्या गटाला लाभत असतं. 5-16 राहुल पाटील रेड वरती आलाय. समवेत योगेशजी पाटील माजी पंचायत समिती सदस्य. धन्यवाद अमोलजी.
यावेळेला मात्र डू ऑर डाय वरती खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. डू ऑर डायची रेड, थर्ड रेड मंथन पाटील, एक स्टार खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रेडर. आहा हा काय घडले, डबल माइंडेड खेळ, द्विधा मनस्थिती झाली होती. थाय होल्ड करू की वाकू, नक्की करू काय, आणि या मनस्थितीमध्ये मात्र आपण पाहिलं पॉइंट मिळाला मंथनला. थर्ड रेड, पुन्हा एकदा डू ऑर डायची रेड, डू ऑर डायच्या रेड साठी रेडर आल्या हालोली कडून. पॉइंटची गरज आहे, पॉइंट साठी झगडतोय, बोनस किंवा पॉइंट घ्यावाच लागेल. डू ऑर डाय आहे, योग्य वेळेला चैन कव्हर आणि त्याच बरोबर बॅक होल्ड, टॅकलचा पॉइंट RA चहाडे. टू प्लस किती आहे, 1 प्लस की 2 प्लस 1 पॉइंट, 1 पॉइंट येते. आता या वेळेला मात्र विराज ठाकरे मैदानाच्या आतमध्ये किती पॉइंट आणतात, कारण जोडीला जर डिफेंडर पाहिजे असेल तर पॉइंट घेऊन यावं लागेल. प्रयत्न करतील, शेवटपर्यंत प्रयत्न करतील. वन प्लस 2 3 पॉइंट म्हणजे लोन दिला जातोय हालोली संघावरती. 22-5. मैदान क्रमांक 2 वरती मात्र रंगतदार सामना सुरू आहे. एका बाजूने हालोली जरी पिछाडीवरती असला तरी मैदान क्रमांक 2 वरती हालोली संघ आघाडीवरती आहे. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर 6-11 आहे, म्हणजे 5 ची आघाडी ही मैदान क्रमांक 2 वरती हालोली संघाकडे आहे. त्या ठिकाणी स्ट्रगल करते जय अंबे गिराळे, रायडर आउट, पॉइंट मिळतोय हालोली संघाला. आपण मैदान क्रमांक 2 चा आतापर्यंत पाहत होतो. चला पुन्हा एकदा वळूयात, आपण ऑनलाईन मैदान क्रमांक 1 वरती जोडलेलो आहोत. 7 नंबरची जर्सी प्रीताप सातवे या वेळेला किक मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, यश मात्र येत नाहीयेत. यश मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पण शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडू नका. मंथनसाठी पारितोषिक आले. ताराचंद पाटील 200, अशोक पाटील साहेब 200 आणि दयानंदजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये. तब्बल RA चहाडेचा मंथन पाटील साठी 900 रुपयाचं पारितोषिक आले. आमच्यापर्यंत हे पारितोषिक पोहोचलेलं आहे. थँक्यू. सात 16. धन्यवाद. गिराळेला थोडा विचार करावा लागेल. धन्यवाद. दरम्यान या आपल्या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आदरणीय सौ अनुश्री अजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचे. श्री विशाल आत्माराम पाटील गुंदले व्यासपीठ आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो. आदरणीय सौ अनुश्री पाटील आपल्यास विनंती, आपण व्यासपीठाकडे यायचे आहे. शंकर पाटील चहाडे यांच्याकडून मंथनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. राहुल पाटील मैदानाच्या बाहेर आहे, त्याचा फायदा उचलावा लागेल, लोन द्यावा लागेल. आपले प्रमुख पाहुणे विशेष अतिथी यांच्या हस्ते सांगा ना. महेंद्र पाटील. 23-7. शेवटची 5 मिनिटे. धन्यवाद. दरम्यान आपल्या या स्पर्धेला आपल्या कुणबी वर्ल्ड कपसाठी अंतिम सामन्याचं साठी आपल्याला लाभलेल्या आदरणीय सौ अनुश्री पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री महेंद्र पाटील आपल्याशी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सौ अनुश्री अजय पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या भगिनीचं या ठिकाणी स्वागत होते. धन्यवाद. आपण या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपले मनपूर्वक धन्यवाद. जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज जी झालेली आहे हालोली बस संघाची, मात्र यावेळेला आपण पाहतोय पराभवाच्या छायेमध्ये आहेत. 24-7 स्कोरबोर्ड वरती लावले जात आहेत. ही भली मोठी जी पिछाडी आहे ती पहिल्यांदा भरून काढावी लागेल. आणि तितकंच कौतुकाची गोष्ट आहे की संकेत पाटील मात्र गेमला थंड करतायत, कारण फायनलचे दरवाजे उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये आर्य चहाडे संघ आहे. कारण त्यांच्या अस्मितेसाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ही फायनल खूप महत्वाची असणार आहे. हॅट्रिकची फायनल असणार आहे. आजपर्यंत आपण पाहतोय जय अंबे गिराळेने ही हॅट्रिक मारलेली आहे. तदनंतर कोण? पॉइंट. यस, 1 पॉइंट मिळतो हालोलीला. थर्ड रेड, डोळ्याची रेड. मंथन पाटील रेड वरती आलेत. बजर वाजलाय. शेवटची 3 मिनिटं. कव्हर अँड डॅश. काय घडलंय? हॅलो. मिनी मॅरेथॉन स्पर्धा द्वितीय क्रमांक आर्या अमित पाटील चहाडे. आर्या 2 point. अमित पाटील चहाडे, आपण मंचावर यायचं आहे. आपला पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. पारितोषिक आहे सुरक्षित क्षत्रिय युवक मंडळकडून मेडल, काय मिठू हरी सातवी स्मरणार्थ श्री मोहन मिठू सातवी हालोलीकडून 200 रुपये, श्री विश्वनाथ अर्जुन पाटील गिराळे यांच्याकडून 200 रुपये. आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय सौभाग्यवती अनुश्री अजय पाटील व सौभाग्यवती शेलार मॅडम. मैदान क्रमांक 2 मध्ये जल्लोष चालू आहे. ध्रुव डोंगरे चाललाय, दिशांत चाललाय आणि डिफेन्स तर अप्रतिम. पवन डोंगरेचा डिफेन्स, आहा हा क्या बात है. तरुण तडफदार रक्त आहे, उद्योन्मुख खेळाडू आहे. हे नवीन उज्ज्वल भविष्य आहे या कुणबी समाजाचं, हालोली गावाचं. आणि तेच या वेळेला मात्र आपण पाहतोय 20-7 13ने आघाडीवरती आहेत. मैदान क्रमांक 2. प्रथम क्रमांक आहे कुमारी सिद्धी निलेश पाटील काटाळे. पुरस्काराचे स्वरूप आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागकडून मेडल, श्री हितेश माधव पाटील आलठणे यांच्याकडून 250 रुपये, श्री चेतन मोरेश सात्विक कुडे यांच्याकडून 250 रुपये, श्री मुकेश नाशिक पाटील साखरे यांच्याकडून 200 रुपये. आणि पुरस्काराची विजेती आहे प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी निलेश पाटील काटाळे. मंचावर यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. मी सन्माननीय श्रद्धा पावडे मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. थर्ड रेड, डोळ्याची रेड. शेवटचा 1 मिनिट, लास्ट मिनिट. आणि जवळजवळ आर्य चहाड्याने ठकठक केलेली आहे दरवाजाला. अंतिम सामन्याचा दरवाजा खोलण्यासाठी ठकठक करतायत आर्य चहाडे. 27-9 स्कोर बोर्ड वरती लागले जात आहेत. 2 पॉइंटचे त्यामध्ये अजूनही भर पडेल. यानंतर खुला गट मॅरेथॉन स्पर्धा मॅच खुला इज गट ओव्हर. मुली. वेल डन. पहिला संघ ठरतोय अंतिम सामन्याच्या दिशेने वाटचाल करणारा आर्य चहाडे. त्यांच्या विपक्ष कोण असेल? मैदान क्रमांक 2 वरती सामना सुरू आहे. 7-21 स्कोर बोर्ड लागलाय. जय अंबे गिराळे की जीवन ज्योती हालोली अ. तृतीय क्रमांक सलोनी संतोष सात्विक कुडे. तृतीय क्रमांक सलोनी संतोष सात्विक कुडे. पुरस्काराचे स्वरूप आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागकडून चषक व सन्मान्य प्रशांत रामचंद्र सात्वी यांच्याकडून 100 रुपये. कुमारी सलोनी संतोष सात्विक कुडे पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. मी मंथनला आमंत्रित करतो. या मंथन, आपल्यासाठी जे पारितोषिक आलं होतं ते आपल्यापर्यंत प्रदान करतोय. मंथन. धन्यवाद. अगदी सकाळी 11 वाजल्यापासून रात्रीचे 11 वाजलेले आहेत. गेले 12 तास या मैदानावरती अथक प्रयत्न करणारे आमचे स्वयंसेवक, ज्यांच्यासाठी खरोखर आभार मानायचे इतके कमी आहेत. सकाळपासून ती मुलं या ठिकाणी खरोखर मेहनत घेऊन हे सर्व करत आहेत.
आपल्या फक्त समाजासाठी आपल्या या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनती घेऊन हे सगळे सहकार्य करणारे आमचे एक व्यक्तिमत्व. मंथन या मंथन आपलं पारितोषिक तब्बल मला वाटतं 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. वेल डन. अशीच कामगिरी करत सलोनी संतोष सातवी उपस्थित नाही. या पुढील पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक कुमारी पूर्वा जनार्दन पाटील पेठ. द्वितीय क्रमांक खुली मॅरेथॉन स्पर्धा. आपण पारितोषिक घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. पूर्वा जनार्दन पाटील पेठ. पुरस्काराचे स्वरूप आहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाकडून चषक श्री प्रशांत रामचंद्र साध्वी कोडे यांच्याकडून 200 रुपये. मी सन्माननीय उपाध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. प्रथम क्रमांक मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक आहे समृद्धी संतोष सात्विक कुडे. समृद्धी संतोष सात्विक कुडे आपण पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. मला वाटतं ती सुद्धा उपस्थित नाही. पारितोषिक आपल्याला नंतर पाठवून देण्यात येतील. धन्यवाद. हेमंत सातवी हालोली यांच्याकडून हालोली असंघ जो अजूनही सेमीफायनल खेळतोय त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. गेली सकाळी मी म्हणतो ना की सकाळी 11 पासून रात्रीच्या 11 वाजून गेले 12 तास निरंतर आमचे स्वयंसेवक या ठिकाणी लाईन दोरी मारण्याचे काम करत आहेत. खरोखर त्यांचे आभार मानायचे कमी आहेत. मी कोकणेर गटाच्या वतीने ते आमच्या सर्व प्रतिनिधींचे मी आभार मानतोय. मी प्रतिनिधी स्वरूपात श्री अक्षय पाटील कुकडे आपणास आमंत्रित करतोय आपण मंचावर यायचंय. गेले 12 तास आपण खरोखर अत्यंत मेहनत घेऊन रुपेश पाटील कुकडे आपणास विनंती करतो की आपण मंचावर यायचे. गेली 12 तास आपण अविरत खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात. आपल्यासाठी हँड्स ऑफ आहेत खरोखर. त्या ठिकाणी दीपेश पाटील अक्षय पाटील आणि रुपेश पाटील आपणास सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर यायचे व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे केतन पाटील बोनस प्लस 3 पॉइंट. पुन्हा एकदा सूचना येतो कोणत्याही पाठीराख्याने मैदानात बिलकुल जायचं नाही. कोणी जायचं नाही. पाठीराख्यांना विनंती आहे कोणीही मैदानात जाऊ नये. या ठिकाणी आमची जी लहान टीम आहे छोटे बाल कलाकार गेले 12 तास अविरत या ठिकाणी काम करत आहेत. खरोखर यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अक्षय पाटील आपण यायचे. खरोखर गेली 12 तास आपण विचार केला तर हे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी एक स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आपल्या गटासाठी काम करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्व खेळ विद्यार्थ्यांसाठी जे आज आपल्याला गेले 12 तास अविरत या ठिकाणी लाईन बनायचं काम करत आहेत. आपल्यासाठी सर्व्हिस देत आहेत. खरोखर या रखरखत्या उन्हात प्रखर उन्हामध्ये सकाळपासून या मुलांनी खूप मेहनत घेतली. या मुलांसाठी एकदा प्रखर उन्हामध्ये सकाळपासून या मुलांनी खूप मेहनत घेतली. या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी आमच्या कोकणेर गटच्या वतीने त्यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचे आभारी व्यक्त करतोय. 11:26 यावेळेला ओम येत आहेत रेड वरती. 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटची 5 मिनिटं 26-11 म्हणजे थोडासा गेमला स्पीड द्यावा लागेल. जय अंबे गिराळे यावेळेला प्रजय परशूट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रजयकडून. 4 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना यावेळी बोनस ऑफ असेल. खोलवर चढाई करावी लागेल. डिफेन्स तेवढाच चांगला आहे हालोली संघाचा. यावेळेला कॉर्नर कव्हर आणि यस सक्सेसफुल टॅकल. प्रजयची टॅकल महत्वाचा रेडर मात्र मैदानाच्या बाहेर. टाइम आउट घेतला जातोय. लगेच कानमंत्र दिले जातील. या ठिकाणी आपल्याकडे देणगी आलेले श्री निवास हरिश्चंद्र पाटील सहाडे यांच्याकडून 1000 रुपये. श्री मनोहर शिवराम पाटील यांच्याकडून 500 रुपये राहणार सहाडे आणि श्री प्रमोद लक्ष्मण पवार राहणार चाडे यांच्याकडून 500 रुपये. यासाठी मंडळासाठी देणगी आलेले सर्व दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय.
सकाळपासून गेली 12 तास अविरत ज्यांच्याकडून खरोखर मेहनत घेतली जाते बघा या ठिकाणी व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेले विद्यार्थी बघा, छोटे आमचे कलाकार बघा, या मुलांनी सकाळपासून 12 तास आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि खरोखर या रखरखत्या उन्हात प्रखर उन्हामध्ये या मुलांनी दिलेली सेवा खरोखर आपल्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी आमच्या सातवीला विनंती करतो साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या मुलांना पुष्पगुच्छ आणि आपल्याकडून आलेलं बक्षीस आपण प्रदान करायचे. आदरणीय प्रशांतजी सातवी कडून 500 रुपये आणि आदरणीय श्री महेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये 1000 रुपयाचं बक्षीस या मुलांसाठी आलेलं आहे, ज्यांनी सकाळपासून गेले 12 तास आपल्यासाठी अत्यंत मेहनत घेतले. लास्ट 4 मिनिट. यांच्यासाठी आम्ही फुल झाडं भेट देत आहोत आणि त्याचप्रमाणे त्याचे बक्षीस आम्ही त्यांना प्रदान करत आहोत. आदरणीय मी अध्यक्षांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या आपल्या सर्व भावी खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचे आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. सर्व मुलांनी विद्यार्थीकडे यायचे. ध्रुव डोंगरे नॅशनल प्लेयर यावेळेला रेड वरती आलाय. 5 डिफेन्स आहे, 5 जण डिफेंडर आहेत. बोनस पराग पाटील, कुमार पारस, निशांत पाटील आणि मंथन पाटील, वेल डन. खूपच छान तुम्ही कार्य केलेलं आहे. तुमच्या कार्याबद्दल आम्ही तुम्हाला हे एक छोटीशी भेट देत आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय अध्यक्ष प्रशांतजी सातवी सर, सर्वांच्या हस्ते या मुलांना छोटीशी भेट आणि जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्व मंचांकडून आणि प्रेक्षकांकडून. आपली भावी पिढी या ठिकाणी घडते. कबड्डीचे धडे रेषा मारून घेत आहेत. नक्की भविष्यात चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. व्हॉट अ डिफेन्स. हालोली संघाचा डिफेन्स 4 असलो तरी पण आम्ही भरपूर जण आहोत. डिफेन्स सक्सेसफुल होतोय. टॅकलचा पॉइंट मिळेल हालोली. 28-12. दिशान शेवटची 3 मिनिटं सामना संपण्यासाठी. 28-12 स्कोर बोर्ड. या 3 मिनिटांमध्ये करामत करावी लागेल, जादू फिरवावी लागेल, काय करावं लागेल विचारांचं मंथन चालू आहे. प्रश्नांचं काहूर डोक्यामध्ये आहे. जय अंबे गिराळे. 12-28 16ची पिछाडी श्री आहे. मयूर पवार आपणास विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचे. श्री मयूर पवार गेली 12 तास त्या ठिकाणी मैदानात उपस्थित असलेले आमचे कोकणेर गटातील आमचे सगळे सदस्य त्यांच्या माध्यमातून मैदानाची आखणी केली जाते. त्यामध्ये श्री रुपेश पाटील असतील, श्री अक्षय पाटील, श्री दीपेश पाटील. थाय होल्ड. व्हॉट अ डिफेन्स. प्रत्येक वेळेला मात्र रायडर या ठिकाणी आपण पाहतो जशी येत आहेत तशी टॅकल केली जाते. कॉन्फिडन्स वाढलाय हालोली संघाचा. हालोली अ संघासाठी हिरासाहेब डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलेले. मनपूर्वक धन्यवाद डोंगरे साहेब. खरोखर आपला संघ तिकडे अप्रतिम खेळ करतोय. बघण्यासारखा खेळ. अगदी प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होतंय आणि खरोखर एक प्रेक्षणीय सामना आपला बघायला मिळतोय. 2 तुल्यबल्ल संघामध्ये जबरदस्त सामना बघायला मिळतोय. 6 डिफेंडर. या वेळेला योगेश पाटील येत आहेत. बोनसचा प्रयत्न केला जातोय आणि सक्सेसफुल बोनस मिळतोय. डुआडायची रेड. डिफेन्स थोडासा विचारामध्ये आहे कारण जय अंबे गिराळीचा डिफेन्स नीट चाललेला नाहीये. रेड मध्ये पण पॉइंट येत नाहीत, डिफेन्स मध्ये सुद्धा पॉइंट येत नाहीत. स्वर्गीय सुरेश काशीनाथ आंबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्रीयुत विजय सुरेश आंबेकर यांच्याकडनं प्रथम पारितोषिकासाठी 711 रुपये तसेच द्वितीय पारितोषिक स्वर्गीय सुरेश काशीनाथ आंबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र केतन सुरेश आंबेकर यांच्याकडनं 511 रुपये जाहीर झालेले. धन्यवाद. दिशांत आलाय पुन्हा एकदा. दिशांत चालबाज. दिशांत योग्य वेळेला योग्य रेडी. किती पॉइंट घ्यायचे आणि यावेळेला हस्तांदोलन केलं जातंय म्हणजेच हिरा डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हालोली संघासाठी. तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचले. चिराग सातवी आणि पुंडलिक
पुंडलिकजी पाटील यांच्याकडून 500 रुपये ऋषीसाठी आलेले आहेत. म्हणजे 1000 रुपये ऋषीसाठी, 2500 संपूर्ण संघासाठी. चला मॅच इज ओव्हर आणि दुसरा संघ फायनलच्या दिशेने प्रवास करताना आपण पाहणार आहोत. जीवन ज्योती हालोली असंघ. क्या बात है. हार्ड लक जय अंबे गिराळे. अगदी आपण या ठिकाणी चांगला खेळ आपण प्रदर्शित केला त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आहे. ऋषी यांनी यायचं आहे. दरम्यान अगदी लवकरच मेगा फायनलचा सामना सुरू होण्याअगोदरच मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की